भाऊजी, सगळ्या इडल्या मीच बनवते. जर माझ्या इडल्या एवढ्या स्वादिष्ट नसत्या तर तुम्हाला इतका नफा नसता मिळाला. ते तर खरं आहे वहिनी, तुमच्या इडल्या खरोखरच खूपच स्वादिष्ट आहेत. हो, आणि ह्याच कारणामुळे मला नफा जास्त मिळाला पाहिजे. पण वहिनी, हे तर चुकीचं आहे. मी सुद्धा दिवसभर मेहनत करतो, तेव्हा जाऊन आपण एवढी कमाई करतो. म्हणजे आपण दोघं बरोबर मेहनत करतो, म्हणूनच फायदा सुद्धा आपला दोघांचा बरोबरीचा असायला हवा. नाही भाऊजी, आता तुम्ही चुकीचं बोलताय. जर असं आहे तर उद्यापासून तुम्ही इडली बनवणारी कोणीतरी दुसरी ठेवा. रमा मोहन बरोबर भांडण करून आपल्या घरी परत आली आणि दुसऱ्या दिवशी गावामध्ये 2 इडलीची दुकानं लागली. एक रमाचं, जिथे ती स्वतःच इडल्या बनवत असे आणि विकत असे, आणि एक मोहनचं, जिथे एक दुसरी बाई इडल्या बनवत होती. रमाचं नवीन इडलीचं दुकान बघून सगळे गावकरी तिच्या दुकानामध्ये येऊ लागले. पण रमा एकटी होती. ती एकाच वेळी इतक्या सगळ्या ग्राहकांना सांभाळू शकत नव्हती. आणि शेवटी कंटाळून सगळे गावकरी मोहनच्या दुकानाकडे परत आले, जिथे